हिंदी भाषेवरून आता महाराष्ट्रात नवा वाद। महाराष्ट्र सरकारने एक आदेश जाहीर केला आहे, तो म्हणजे महाराष्ट्र राज्यात शाळांमध्ये हिंदी सब्जेक्ट हा डिफॉल्ट असणार आहे। म्हणजेच नवीन शासन नियमानुसार इयत्ता 1 ते 5वी मध्ये हिंदी सब्जेक्ट जो आहे तो आता ऑप्शनल असणार आहे, कंपल्सरी नसणार आहे। पण पालक किंवा शाळा या इतर भाषांमध्ये कोणतीही निवडू शकता, पण त्यातील 20 विद्यार्थ्यांनी तीच भाषा निवडली पाहिजे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सांगितलं आहे की हिंदी लावणे म्हणजेच महाराष्ट्र विरोधी ऍक्टिव्हिटी आहे। असंही आवाहन केले की शाळांमध्ये हा आदेश लावू नये। जर कुणी हिंदी एन्फोर्स केलं तर त्यांना आमच्या कार्यकर्त्यांशी बोलावं लागेल, असा थेट इशारा केला आहे। राज ठाकरे यांनी सांगितलंय की उत्तर भारतीय लोक महाराष्ट्रावर हिंदी थोपवून ताबा मिळवत पाहत आहे, असा आरोप केला आहे। गुजरातीमध्ये हिंदी सक्ती नाही, मग महाराष्ट्रातच का, असं विचारलं आहे। काँग्रेसचे हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की हा डिसिजन निवडीचा फसवा मुखवटा आहे, असा आरोप त्यांनी केला आहे। जर एखाद्या वेगळ्या भाषेवरती 20 विद्यार्थी लागत असेल तर हिंदी कंपल्सरीच ठरेल। त्यांनी सरकारवर मराठी भाषा मिटवण्याचा कट आखत असल्याचा आरोप केला आहे। एनसीपी मधून सुप्रिया सुले यांनी सांगितलं आहे की कोणतीही भाषा निवडायची असेल तर ते पालकांनी ठरवावं, सरकारने थोपवू नये। राज ठाकरे, एनसीपी, काँग्रेसने विरोध केला आहे। सरकार म्हणतंय हिंदी ऑप्शनल आहे, कंपल्सरी नाही आहे। विरोधक म्हणतायत की ही फसवणूक आहे।